नमस्कार, स्वागत आहे तुमचं AI सुपर प्रॉम्प्टर या चॅनलमध्ये. आपण नेहमी वेगवेगळ्या पद्धतीचे विषय घेऊन येत असतो. अशाच पद्धतीनं आजही एक आपण इंटरेस्टिंग आणि महत्त्वाचा असा विषय घेऊन आलो आहे. शनिवार, वड आणि पिंपळ यांचं काय घनिष्ठ नातं, हे आपण एक गोष्टीच्या रूपातनं बघणार आहे. तर काय आहे पाहूया ती गोष्ट. शनिवारची रात्र हळूहळू गावावर उतरली होती. आकाश पूर्ण काळं निळं झालं होतं. ढग इतके दाटले होते की चंद्राचा एक किरणही खाली पोचत नव्हता. वारा सतत सुटत वाहत होता आणि त्या वाऱ्यात एक विचित्र कुजबुज मिसळली होती. गावाच्या टोकाला जिथं माणसांची वर्दळ होती तिथं प्रचंड अशी दोन झाडं उभी होती. एक होतं वड आणि दुसरं होतं पिंपळ. त्यांच्या फांद्या एकमेकात गुंतलेल्या होत्या. जणू काही त्या दोन वेगळ्या नसून त्यांचं अस्तित्व एकच आहे. त्यांच्या मुळांची जमीन फोडून तर मुळं एवढी मोठी झालेली की ती बाहेर आली होती आणि ती जाळ्यासारखी पसरलेली होती. दिवसा तिथं सावली आणि शांतता मिळायची, पण रात्री तिथं आता बघण्यासारखं आहे. रात्री त्या जागेला एक नाव दिलं होतं, शनी छाया, शनिवारची छाया. गावातल्या प्रत्येकाला एकच इशारा माहीत होता, शनिवारी सूर्यास्तानंतर तिथं जाऊ नये. पण त्या रात्री विक्रम त्या दिशेने चालत होता. तो शहरातून आला होता, शिक्षित, विज्ञानावर विश्वास ठेवणारा. त्याला या गोष्टीवर प्रचंड हसू येत होतं. झाड म्हणजे झाड, त्यात काय भीती, तो स्वतःशी म्हणत होता. तो जसा जसा त्या झाडांवर पोचला तसं वातावरण बदलत गेलं. वारा अचानक थंड झाला, हवा जड झाली, जणू श्वास घेताना काहीतरी अडथळा येत होता. तो थांबला, भोवताली पाहिलं, सगळं शांत होतं. पण ती शांतता नैसर्गिक नव्हती, ती धडपणारी होती. अचानक वरच्या फांद्यांमधून एक हलकासा आवाज आला, इथं अजिबात थांबू नकोस. विक्रमने लगेच वरती पाहिलं. फांद्यांमध्ये काही सावल्या हलत होत्या. त्याला वाटलं कदाचित हे पक्षी असतील. त्यानं एक पाऊल तरीही पुढं टाकलं. पक्षी तुम्हाला कसे असतात माहिती आहे, ते चष्म्यासारखे असे उडणारे, रात्री त्या मोठ्या मोठ्या झाडांवर ढोलीत बसणारे. अशा पक्ष्यांचं मला नाव जरा घेताना अवघड होतंय, पण तसे पक्षी त्या झाडावरती होते. आणि अचानक त्याला जाणवलं, जमिनीवरची मुळं एक प्रकारे हलत आहेत, जणू ती त्याच्या पायांना अडकणारच होती. त्याचा श्वास अत्यंत जड झाला, डोकं हलकं होतं. त्याला असं वाटत होतं की कोणीतरी त्याच्या मागं उभं आहे. तो हळूच मागं वळाला. कोणीच नव्हतं तिथं, कोणीही नव्हतं. पण त्या क्षणी त्याच्या कानाजवळ आवाज आला, ही तुझी वेळ नाही. विक्रमच्या अंगावर काटा आला, शहारे आले. त्याला अचानक चक्कर आली. तो मागं सरकला आणि धावत जाऊन त्या जागेतून बाहेर पडला. थोड्या अंतरावर गेल्यावर त्याचा श्वास पुन्हा सामान्य झाला. तो थांबला, मागं पाहिलं, जणू तिथं काही झालंच नव्हतं अशी परिस्थिती. दुसऱ्या दिवशी सकाळी विक्रम गावातल्या एका काकांकडं गेला. विक्रम म्हणाला, काका, मी पुन्हा त्या काल झाडाजवळ गेलो होतो. काका त्याच्याकडं शांतपणे बघत होते आणि म्हणाले, शनिवारची रात्र होती ना? विक्रम थोडासा दचकला. हो बरोबर, शनिवारची रात्र होती. काका हलकच हसले. मग तुला जे वाटलं ते अगदी नैसर्गिक होतं. विक्रम चिडून म्हणाला, कसं नैसर्गिक? मला तिथून आवाज ऐकू आले. काका गंभीर झाले. आवाज खरे असतात, पण त्याचा अर्थ हा वेगळा असतो. ते पुढं म्हणाले, वड आणि पिंपळ ही मोठी आणि दाट झाडं आहेत. दिवसा ती भरपूर ऑक्सिजन देतात, पण रात्री ती सुद्धा श्वसन करतात. म्हणजे रात्री ऑक्सिजन घेतात आणि कार्बन डायऑक्साईड सोडतात, अगदी माणसाच्या उलटं.
CO2 वरून लक्षात आलं, कार्बन डायऑक्साईडवरून लक्षात आलं, डाससुद्धा जे संध्याकाळचे बाहेर पडतात ते CO2 कडे आकर्षित होतात आणि माणूस हा CO2 उच्छ्वास करत असतो आणि श्वास ऑक्सिजन घेत असतो, त्यामुळे त्यांना येऊन चावणं सोपं जातं. हे अत्यंत सोपं जातं त्यांना की येऊन चावणं. ते कार्बन डायऑक्साईडचा मार्ग काढत येतात. माणसाला जर हे करता आलं झाडांसारखं, दिवसा अगदी झाडांच्या पद्धतीनं निसर्गाशी एकरूप, रात्रीच्या वेळी ऑक्सिजन घेऊन कार्बन डायऑक्साईड सोडण्याऐवजी कार्बन डायऑक्साईड घेऊन ऑक्सिजन सोडला तर डासांचा प्रश्नच मिटून जाईल. बरं, असो. आत्तापर्यंतची जर तुम्हाला गोष्ट आवडली असेल तर या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअरसुद्धा करा. चला पुन्हा एकदा आपण हा व्हिडिओ कंटिन्यू करूया. मोठ्या झाडाखाली हवा जर स्थिर असेल तर CO2 जमा होतो, कार्बन डायऑक्साईड. त्यामुळं श्वास जड होतो, चक्कर येते आणि मेंदू विचित्र असे अनुभव तयार करत असतो. विक्रम शांत झाला. काका पुढं म्हणाले, शनिवारचा संबंध लोकांनी ह्याच्याशी जोडलेला आहे, कारण त्या दिवशी लोक हे जास्त वेळ बाहेर असतात, उशिरा बाहेर जातात, उशिरा येतात आणि त्याचा परिणाम हा जास्त जाणवत असतो. विक्रम काही क्षण विचारात पडला. बरं, यावरून आणखीन एक मला उदाहरण आठवलं. या गोष्टीच्या संदर्भात नाही आहे, पण तरीही एक उदाहरण आठवलं. तुम्ही जर ट्रॅव्हलिंग करत असाल, तुमची स्वतःची कार असेल आणि त्यातून जर तुम्ही ट्रॅव्हलिंग करत असाल आणि AC दाबला, ACचं बटन दाबलं, त्याच्यामध्ये एक U टाईपचं बटन असतं, ते जर तुम्ही दाबलं तर आतलीच हवा आतमध्ये फिरत राहते आणि थोड्या वेळाने त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढतं आणि तुम्ही जर लाँग डिस्टन्स ट्रॅव्हल करत असाल तर तुम्हाला असाच अनुभव येतो. डोकं जड होतं, तुमचं डोकं दुखायला लागतं आणि वगैरे वगैरे बऱ्याचशा गोष्टी होत असतात. चला गोष्ट पुन्हा एकदा आपण कंटिन्यू करू. आणि त्यावेळी त्याचा परिणाम जास्त जाणवतो. विक्रम काही क्षण विचारात पडला. त्या संध्याकाळी तो पुन्हा त्या झाडांकडे गेला, पण यावेळी तो सावध होता. त्या झाडांपासून थोड्याच अंतरावरती थांबला. त्यानं निरीक्षण केलं. हवा खरंच जड होती. त्यानं खोल श्वास घेतला आणि लगेच मागं सरकला. त्याला समजलं हे विचित्र नव्हतं, भूत वगैरे काही नव्हतं, हे निसर्ग होता. तो हलकच हसला. वारा पुन्हा वाहत होता, झाडांच्या फांद्या तशाच हालत होत्या, पण यावेळी त्या आवाजात भीती नव्हती. जणू त्या झाडाने त्याला सांगितलं, अरे बाबा, तू आम्हाला घाबरू नकोस, पण आमचा वेळ जो आहे तो समजून घे. पण एक लक्षात गोष्ट घेण्यासारखी आहे, ती झाडं त्याच्याशी बोलत होती. ती पूर्वापार चालत आलेली ती जी झाडं आहेत 2, ती त्याच्याशी बोलत होती. विक्रम शांतपणे गावाकडे परत चालू लागला. त्या रात्री त्याला एक गोष्ट स्पष्ट झाली. वड आणि पिंपळ यांचं शनिवारी काही असं वेगळं गूढ नातं त्याला दिसून आलं नाही, पण त्याच्या मागचं वेगळंसं विज्ञान जे आहे ते त्याला समजलं आणि त्या जाणीवेसोबत त्याची भीती आहे ती थोडीशी कमी झाली. कारण कधीकधी ज्ञान हा सर्वात मोठा, काय म्हणूया, आशीर्वाद म्हणूया, असतो किंवा असू शकतो. चला, ही जर गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा या चॅनलला आणि हा व्हिडिओ शेअरसुद्धा करा. बरं, सुरुवातीला डिस्क्लेमर लिहायला राहून गेला. डिस्क्रिप्शनमध्ये डिस्क्लेमर दिलेला आहे. या गोष्टीमधल्या घटना ह्या केवळ जरी प्रत्यक्षिक परिस्थितीशी जुळवून घेणाऱ्या असल्या कुठंही, तरी या योगायोग आहेत, कन्सेप्च्युअल आहेत, कॉन्सेप्ट आहेत किंवा या एक प्रकारे काल्पनिक आहेत म्हणलं तरी चालेल. चला, निरोप घेऊया आता. भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.